आपण नेहमी बघा इडली डोशावाल्याकडे खातो किंवा घरी विकतसुद्धा आणतो, पण तेच रवा उत्तप्पा आपण घरच्या घरी ना की कमी वेळामध्ये बनवू शकतो, भरपूर क्वांटिटीमध्ये बनवू शकता। नाश्त्यासाठी खोबऱ्याच्या चटणीबरोबर बटाट्याच्या भाजीसोबत तुम्ही याला खाऊ शकता। त्याला बनवायची रेसिपी खूप सोपी आहे। त्यासाठी आपल्याला 1 वाटी ना बारीक रवा घ्यायचा आणि 1 वाटी ना दही घ्यायचं, सेम प्रमाणात घ्यायचं दोन्हीसुद्धा। 1 वाटी रवा आणि 1 वाटी दही घ्यायचं। इथे कांदा, टमाटर, मिरची आणि कोथिंबीर असं मिक्स करून ठेवलं आहे मीठ टाकून। आता याच्यामध्ये काय करायचं, आपण एका भांड्यामध्ये ना रवा दही मिक्स करायची, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, थोडंसं पाणी टाकून ह्याला फेटून घ्यायचं। 1-5 मिनटं असंच फेटून ठेवायचं, नंतर मग मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं, म्हणजे छान स्मूथ अशी पेस्ट याची तयार होईल। अगदी डोशाच्या पिठासारखं हे पीठ तयार होतं, मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं। तर मी हे छानपैकी असं मिक्सरमध्ये फिरून घेतलं आहे, तुम्ही पाहू शकता मस्त कन्सिस्टन्सी झाली याची, एकदम भारी वाटतोय बघा बॅटर। आता ना आपला डोसा पॅन असतो बघा, त्याच्यावर थोडंसं तेल लावून पुसून घ्यायचं असं टिश्यू पेपरनी, आणि मग हे बॅटर जे आहे ना आपलं रव्याचं त्याच्यावर टाकायचं। आणि ज्या भाज्या आपण कट केल्यात ना, म्हणजे कांदा, टमाटर, मिरची, थोडंसं चिमूटभर मीठ, चाट मसाला टाकून हे असं वरच्यावर ओलं असतानाच सेट करायचं। आणि मग थोडासा दाब द्यायचा, कडेकडेनी तेल सोडायचं, आणि वर जे आपण हे कांदा, टमाटर, मिरची टाकली ना, याच्यावर तुम्ही लाल तिखट टाकू शकता, थोडंसं चाट मसाला टाकू शकता, आणि मस्त दोन्ही बाजूनी याला चांगलं शेकून घ्या। स्लो मीडियम गॅस करायचा, जास्त काही फास्ट गॅस करायचा नाही। आणि पाहू शकता किती सुंदर अशी जाळी आली आहे, लुसलुशीत नरम सॉफ्ट असे हे घरच्या घरी तुम्ही रवा अप्पम, रवा उत्तप्पा बनवू शकता। बाहेर जाऊन खर्च करायची काही गरज नाही, भरपूर क्वांटिटीमध्ये सगळ्यांना पुरेसा होईल इतका छान असा हा रवा अप्पम तुम्ही बनवू शकता। खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता, बटाट्याच्या भाजीसोबत खाऊ शकता, नाश्त्याला खूप बेस्ट आहे, बनवायला खूप सोपं आहे, झटकेपट होणारी रेसिपी आहे। कोणी पाहुणे गेस्ट आलं की तुम्ही झटकेपट बनवून देऊ शकता। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? अशीच रेसिपी बघण्यासाठी ना चॅनेलला सबस्क्राईबर करा, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि हे रवा अप्पम, रवा उत्तप्पा नक्की घरच्या घरी करून बघा, खूप भारी लागतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।